नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जर मॅग्नेशियमची कमतरता आली तर त्या ठिकाणी कुठली लक्षणं पाहायला मिळत असतात, आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली मॅग्नेशियमची कमतरता ही कशा पद्धतीने भरून काढू शकतो, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस आपले पशु व्यालेले असतात तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता येण्याचे जे काही चान्सेस असतात तर ते खूप जास्त असतात. याला आपण त्या ठिकाणी ग्रास टेटेनी किंवा हायपोमॅग्नेशियमिया असे म्हणू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस मॅग्नेशियमची कमतरता येते, आपल्या पशूंचे स्नायू जे आहेत तर त्यांच्यामध्ये विकनेसपणा आलेला असतो. आपल्या पशूंच्या स्नायूंना थरथराट सुटलेला असतो. आपल्या पशूंना उठण्यासाठी, बसण्यासाठी समस्या पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात. आपल्या पशूंच्या तोंडातून, नाकातून त्या ठिकाणी फेस येताना आपल्याला पाहायला मिळतो. मग मित्रांनो, त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या उपाययोजना करायच्या, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या समस्या पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी फायदा होईल. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.